तर पेपरमध्ये प्रॉब्लेमला काय केलंय की चेंजेस दिलेत 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि त्याचे ऑफसेट दिले आहेत. ओके, आणि त्यांनी काय सांगितलं आहे की बाय मेकिंग ऑफ ट्रॅपेझॉइडल रूल किंवा सिम्पसन्स रूल, ह्या दोन्ही रूलनं तुम्हाला ह्याचे जे काही ऑफसेट्स आहेत तर एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला काय आहे आपला? ट्रॅपेझॉइडल रूल एरिया इज इक्वल टू कॉमन डिस्टन्स बाय 2. म्हणजे हे चेनेज जे आहे त्याच्यातलं किती अंतर दिसते कॉमन? 10 आणि 20 म्हणलं परत 10, 20 आणि 10 परत हे, तर ते डिस्टन्स असणार आहे डी डिस्टन्स. त्यानंतर फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट, म्हणजे हे आणि हे, प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग ऑल ऑर्डिनेट्स, ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 10 कॉमन डिस्टन्स आहे भागिले 2. फर्स्ट ऑर्डिनेट किती आहे? 6.15 प्लस 7.65 प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग 10.92 प्लस 9.03 प्लस 11.58 प्लस 14.22 प्लस 12.33 प्लस 9.72 प्लस 10.32 कंप्लीट. 32 आहे. 9.2 58 प्लस 14.22 प्लस 12.33 850.2 युनिट स्क्वेअर. आता दुसरा जो आहे तो सिम्पसन्स रूल. तर सिम्पसन्स रूल काय आहे? एरिया इज इक्वल टू कॉमन डिस्टन्स बाय 3, म्हणजे परत किती येणार? 10. ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस 4 इंटू सम ऑफ इवन ऑर्डिनेट्स प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग ऑड ऑर्डिनेट्स, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता पहिली केस काय की ही जी कंडिशन आहे तुम्हाला, तर हे सिम्पसन्स रूल अप्लाय करताना तुम्हाला ऑर्डिनेट्स हे ऑडच लागतात, इव्हन असले तर अप्लाय करता येत नाहीत. ओके, तर आता D/3 किती आन्सर आलं तुमचं? हे कॉमन डिस्टन्स 10 आहे. फर्स्ट ऑर्डिनेट 6.15 लास्ट ऑर्डिनेट 7.65 प्लस 4 इंटू ब्रॅकेट आता सम ऑफ इवन. आता हे 1 नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे 9, तर इवन 10.92 11.58 अधिक 12.33 अधिक 10.32 प्लस 2 इंटू रिमेनिंग. आता पहिला आणि शेवटचं सोडून हे 9.03